खासदार अमोल कोल्हे सध्या आपल्या सोबत आहेत. कोल्हे साहेब, निलेश लंकेंनी काही वेळापूर्वी तुमची भेट घेतली. तुम्ही काही दिवसांपूर्वी त्यांना आवाहन देखील केलं होतं, हातात तुतारी घ्या. काय म्हणणं आहे त्यांचं, काय भेटीत चर्चा झाली? हे बघा, निलेशजी लंकेंसारखा एक अत्यंत समाजाशी जोडलेली व्यक्ती ही आपल्या सोबत असावी, कारण दिल्लीमध्ये ही परिस्थिती सातत्यानं मी गेली 5 वर्षात पाहिली की महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांचे खासदार तोंडच उघडत नाही. तुम्ही मला एक खासदार दाखवा ज्यांनी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधात हा भारतीय जनता पक्षाच्या एका खासदाराने आवाज उठवला का सांगा. आणि त्यामुळे अशा पद्धतीने हे चांगले सहकारी हे हवेत असं मी आवाहन त्यावेळी केलं होतं. आणि मला असं वाटतं की या आवाहनाला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळेल अशी मला आशा आहे. निलेश लंकेंनी आज पवार साहेबांची भेट देखील घेतली. तुमच्यानंतर ते जाऊन थेट मोदी बागेत गेलते. मला वाटतं की या गोष्टींचा उलगडा येणाऱ्या भविष्यकाळात लवकरच आपल्याला होईल. आणि आजची आमची भेट ही जनरल भेट होती, त्यामुळे त्याविषयी फार काही वेगळं भाष्य करणार नाही. ते कधीपर्यंत येणार आहेत, ते हातात तुतारी घेणार आहेत हे स्पष्ट झालंय. तुमच्या चेहऱ्यावरची जे एक हास्य आहे ते बरंच काही सांगून जात आहे आणि तुम्ही भाषात सुद्धा उल्लेख केला. वेट अँड वॉच. परंतु कधीपर्यंत येतील, कारण खूप इम्पॉर्टंट सीट आहे ती, त्याची तयारी देखील ते करतात. वेट अँड वॉच यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की महायुतीच्या घटक पक्ष जे दोन्ही आहेत, भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्ष, यांच्या नेत्यांमध्ये, आमदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये एक असुरक्षिततेची भावना आहे. ज्या पद्धतीनं महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाकडून अजितदादांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा शिंदे गटाची शिवसेना असेल, यांना ज्या पद्धतीनं वागणूक दिली जाते, यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. त्यामुळे याचे परिणाम तुम्हाला भविष्यकाळात. लंकेनंतर आणखीन तुम्ही सांगितलं की आणखीन काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत, पवार गटात इच्छुक आहेत येण्यासाठी. असे लोक भेटलेत तुम्हाला आणि कुठला टास्क दिलाय का पवारांनी तुम्हाला? ही गोष्ट आहे आणि मी तुम्हाला तेच सांगतोय की नजीकच्या भविष्यकाळामध्ये तुम्हाला ही जी महायुतीतली अस्वस्थता आहे ही प्रत्यक्ष समोर येताना दिसेल. पवार साहेबांनी लंकेंची मोहीम तुमच्या हाती दिली, लंकेंना आणण्यासाठी. आपण बघू शकतो की या ठिकाणी खासदार अमोल कोल्हे हे या ठिकाणी आहेत आणि स्वतः त्यांनी या ठिकाणी सांगितलेले आहे की लंकेंनी त्याची भेट देखील घेतलेली आहे आणि त्यानंतर ते शरद पवारांच्या भेटीसाठी सुद्धा गेले होते. लवकरच ते पवार गटात प्रवेश करतील अशी या ठिकाणी त्यांनी एक शब्द दिला. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.